दरम्यान शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळांनी मोदी यांच्या भेटीसंदर्भात नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूया। सर, काय नेमकी मागणी घेऊन तुम्ही पंतप्रधानांच्याकडे जाताय? जो आजचा ज्वलंत विषय आहे 500 आणि 1000च्या नोटांच्या कॅन्सलेशनमुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण या एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करण्याची गरज आहे। बऱ्याच वेळा गैरसमज होतो। ही मूळ हिस्टॉरिकल आहे, ऐतिहासिक आहे, फार चांगली आहे, देशाच्या हिताची आहे आणि तिच्याबद्दल स्वागत तर आम्ही यापूर्वी केलं, माझ्या पक्षप्रमुखांनी केलेलं आहे। परंतु आता पुढची जी गोष्ट आहे यानंतर जो सर्वसाधारण माणूस अतिशय मोठ्या प्रमाणात सफर होतो आहे, त्याला लाईनमध्ये उभे राहूनसुद्धा पैसे मिळत नाही, किंवा कोऑपरेटिव्ह बँका असतील, डिस्ट्रिक्ट जनरल कोऑपरेटिव्ह बँका, क्रेडिट सोसायटी, हे जे आजपर्यंत सामान्य माणसासाठी बँकिंग करत होते त्यावर मर्यादा आल्यात की काही ठिकाणी इव्हन जिल्हा बँकेवर बंदीच आहे आणि याचा परिणाम अतिशय रुरल एरियामधला रिमोट भागातला माणूस ज्या ठिकाणी पब्लिक सेक्टर बँक नाही आणि असूनही ज्याचं खातंही तिथे नाही, अशी लोक मोठ्या प्रमाणात सफर होत आहेत। हा निर्णय घेताना सरकारनं असा दावा केला होता की जिल्हा बँकांचा वापर जे आहे ते अनेक धनिक मंडळी करतायत आणि त्याच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याच्या त्या एजन्सी बनल्यात। शिवसेनेचा याच्याबद्दलचा तर्क काय? अगदी यांचं म्हणणं चुकीचं आहे, कारण यांना कंट्रोलिंग ऑथॉरिटी आहेत। जिल्हा बँकांची कंट्रोलिंग ऑथॉरिटी नाबार्ड आहे आणि सगळ्या अर्बन बँकांची ऑथॉरिटी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे। त्यांचे ऑडिट, इन्स्पेक्शन सगळं होतं आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं आमचं सक्षम आहे। गेल्या 4-5 दिवसांपासून लोकसभेमध्ये गदारोळ होतोय, विरोधक चर्चेअंतर्गत मतदानाची मागणी करतायत। शिवसेनेची नेमकी मागणी काय आणि मतदान झाली पाहिजे याच्यात माझं दुमत नाही किंवा कुणाचंच असायची गरज नाही, पण विरोधासाठी विरोधक करणार असतील ते पण मतदानाच्या वेळी शिवसेनेची भूमिका काय असणार आता मी सांगू शकणार नाही।